आ
अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू ग अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलिका 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू ग अंबे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय धातुन मुनंद्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा असा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी जो काही शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवामध्ये मला जी काही 8व्या माळेची पहिली कीर्तन रूपी सेवा मजसारख्या पांबऱ्याकडे आली हे मी माझे परमभाग्य समजते। तसेच ज्यांनीही मला सेवा दिली वरुंडी माता तरुण मित्र मंडळाचे देखील मनापासून आभार मानते। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण सुनीताताई गीतेश महाराज कातोरे यांच्या गुरुकृपा आशीर्वादाने माझे आजोबा कैलासवासी भाऊसाहेब गणपत सातपुते यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा हे मस्तक पायावरी रे मस्तक पायावरी
वार करी संतांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील सर्वात असे श्रीमंत असे असणारे संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल महाराज या अभंगामध्ये सांगतात ही अनादी अंबिका या ठिकाणी का आली, कशा करता आली, तर आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता ही अनादी अंबिका या ठिकाणी प्रगटली. महिला मंडळ, मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते, उत्तर जमतं का बघा. पहिला माझा प्रश्न, झाडापासून बीजाची निर्मिती की बीजापासून झाडाची? मी काय बोलते म्हणजे माझी भाषा समजते? जराशी अशा मान हलवत चला म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजते. विठ्ठल विठ्ठल कुठपर्यंत आलो? नळी फुकली सोनारी, असं काही नाही. तुमचं चालू द्या, आमचं चाललंय, असं काही नाही. बघा, ज्याला इथं येऊन बोर झाला तो अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही गेला तरी हसू शकत नाही. कारण का, हा जो काही सोहळा आहे तो फक्त वारकरी संप्रदायामध्येच आहे. म्हणून या ठिकाणी आलात जराशे फ्रेश बसा. बघा, माझं एका गावात कीर्तन होतं. त्या कीर्तनात एक समोर असेच बाबा बसलेले होते. मी अनेक जोक केले, मी अनेक उदाहरणं सांगितले, तरी पण काही केल्या बाबा काही हसेना. असे बसले की सगळ्या गावचं कर्ज त्यांच्याच एकट्याच्या अंगावर असे तोंड करून बसले. बघा, मी नाराज झाले. मला असं वाटलं बाबांना माझं कीर्तन आवडलं नाही. मी कीर्तन झाल्यावरती बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला नक्की झालं तरी काय? बाबा म्हणाले, अगं ताई, तुला काय सांगू, माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. पुरुष मंडळ, कर्ज असलं म्हटल्यावरती टेन्शन घ्यायचं नाही. ज्याच्यावरती कर्ज तोच खरा. माईक देऊ का? जरा मोठ्याने बोला ना. बोलायला मला पैसे देणार आहे का तुम्ही? नाही ना. ज्याच्यावरती कर्ज तोच खरा मर्द. वा, विठ्ठल विठ्ठल. मग तुम्ही कमून तोंड पाडून बसलाय? बघा, एका बाईचा काही केला नवराच हसेना. अनेक जोक केले तिने, पण नवरा काही हसेना. बिचारी टेन्शनमध्ये आली, काय करावं म्हणली. पण त्याला एक युक्ती सुचली. तुम्हाला तालुका कोणता आहे? संगमनेर ना. ती संगमनेरमध्ये शॉपिंग करण्याकरता गेली. आता तुमचाही नवरा हसत नसेल तर मी काही सांगते नीट ऐका बरं का. बघा कशा लगेच पदर सावरून बसल्या. पण खरं सांगणारे, ती संगमनेरमध्ये गेली कशा करता? शॉपिंग करण्याकरता. म्हणली बिचारा हसला तर हसला म्हणली. पण प्रकार असा घडला, तिला समोरून एक गाढव येताना दिसलं. गाढव म्हणजे माहिती आहे? कधी बघितलंय? समोर तिने गाढव येताना दिसलं. ती म्हणाली, हाच आपल्या नवऱ्याला हसवायचा पॉइंट आहे. ती नवऱ्याला बघून म्हणाली, अहो बघा ना, शेजारून तुमचे पाहुणे आले. नवऱ्याला बघून काय म्हणली? बघा ना, शेजारून तुमचे पाहुणे आले, पाहुणे आले. नवरा हुशार होता, नवरा कलाकार होता. तो म्हणाला, राम राम सासरी बुबा. ज्याला समजलं त्याला समजलं. नाहीतर 9:30 वाजता जेवण करून कुठं नाही, आपल्याच घरी जा बरं का. विठ्ठल बघा, महिला मंडळ, मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. पहिला माझा प्रश्न, झाडापासून बीजाची निर्मिती की बीजापासून झाडाची? बोला ना. बीजापासून झाडाची? झाड नसतं तर बीज कुठून आणलं असतं? दुसरा माझा प्रश्न, कोंबडीपासून अंड्याची निर्मिती की अंड्यापासून कोंबडीची? कोंबडीपासून अंड्याची. अंडाच नसतं तर कोंबडी कुठून आली असती? डोकं लावायचं नाही. नाथ महाराज याचं उत्तर सांगतात, पण कुठे? नाथ महाराज म्हणतात, पहिलं या विश्वात काही होतं का? पहिले कोटेची नवते काही, कोटेची नवते काही, चंद्र सूर्य तारा तारा, अवधे शून्याची हो
या विश्वात काहीच नव्हतं तेव्हा तिथे अनादी अंबिका प्रगटली, नावारूपाला आली. पण का? आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता ही अनादी अंबिका या ठिकाणी प्रगटली. भक्त राखे पायापाशी दुर्जनासी सहारी. भक्ताचं रक्षण करण्याकरता अनादी अंबिका प्रगटली. पण प्रथम देवामध्ये आणि देवीमध्ये भेद मानायचा नाही. देव हाच देवी आणि देवी हीच देव आहे. तू म्हणशाल ते कसं काय? तर काकड्याच्या अभंगामध्ये गोड प्रमाण आले. एगो एग विठाबाई माझे पंढरीचे आई. जनाबाईने विठ्ठलाला विठाबाई म्हटलं आहे. का? तर माझ्या देवाला देवीचा अवतार धारण का करावा लागला? तर बघा तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल बघा, पूर्वी रंभा आणि कदंबा नावाचे दोन भाऊ होते. त्यांनी ठरवलं देवाचं नामस्मरण करून देवाला प्रसन्न करून घ्यायचं. रंभाने झाडावरती तप केला, कदंबाने पाण्यात तप केला. कदंबाचे 21 यज्ञ पूर्ण झाले, 22वा यज्ञ चालू होता. पण हे समजले इंद्राचा थरकाप व्हायला लागला. अरे, ह्या कदंबाचे जर 22 यज्ञ झाले तर माझी जागा याला मिळेल. याच्या रागामध्ये, याच्या हेतूने इंद्राने कदंबाचा वध केला. ज्या वेळेस रंभाचा तप पूर्ण झाल्यावरती त्याला समजलं की आपल्या भावाचा वध झालाय, तो घाबरला. तो म्हणाला मी एकटा जगून करू काय? पण त्याचं तप पूर्ण झालं होतं म्हटल्यावरती त्याला विष्णू भगवान प्रसन्न झाले. ते म्हणे तुला मागायचं ते माग. तो म्हणाला मी एकटा जगून करू काय? माझ्यावरती अन्याय झाला. पण विष्णू भगवान म्हणाले तू घाबरू नको, मी आहे ना, तू घाबरू नको. तर विष्णू भगवानांनी त्याला सांगितलं तू या रस्त्याने सरळ जाय. तुला रस्त्यामध्ये जी कोणी स्त्री भेटेल ना तू तिच्याशी विवाह कर. आता हा रंभा त्या रस्त्याने सरळ गेला. त्या रस्त्यामध्ये त्याला एक म्हैस दिसली. त्याने म्हशीसोबत विवाह केला. कारण का? म्हैसी स्त्रीलिंगी आहे. त्याने म्हशीसोबत विवाह केला. कालांतराने त्यांचा संसार सुरू झाला. त्या म्हशीला एक मुलगा झाला. आता म्हशीचा मुलगा म्हटल्यावरती त्याचं नाव महिषासूर ठेवलं. पण योग असा की त्या जंगलामध्ये एक टोनगा राहत होता. इकडे टोनगाच म्हणते ना, टोनगाच म्हणतात नाही, गावागावी पद्धत वेगवेगळी असते ना म्हणून विचारलं. तर त्या जंगलामध्ये एक टोनगा राहत होता. त्या टोनग्याची नजर त्या म्हशीवरती होती. तो सतत रोज दिवस रात्र विचार करायचा ही म्हैस जर माझी बायको असती तर. पण हे समजले रंभाला. रंभा हा रागात झाला. रंभाला राग आला. त्याने त्या रागामध्ये भस्मासुराचा वध केला, टोनग्याचा वध केला. पण टोनगा काही मेला नाही, उलट त्या ठिकाणी रंभाच मेला. कालांतराने त्या म्हशीने देखील त्याच्यावरती युद्ध केलं. त्या युद्धात पण टोनगा मेला नाही, म्हैस मेली. काय करावं? महिषासूर अनाथ झाला, एकटाच पडला. त्याने देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. देवाचं नामस्मरण करून झाल्यावरती त्याला विष्णू भगवान प्रसन्न झाले. ते म्हणे तुला मागायचं ते माग. तो म्हणाला विष्णू माझ्यावरती अन्याय झाला, मी एकटा जगून करू तरी काय? मलाही काहीतरी वरदान द्या. त्यावेळेस माझ्या विष्णू भगवानांनी त्याला असं वरदान दिलं की या विश्वामध्ये तुला कोणताही नर हात लावू शकत नाही. नर म्हणजे माणूस. विष्णू भगवानांनी त्याला असं वरदान दिलं की या विश्वात तुला कोणताही नर माणूस हात लावू शकत नाही. आता महिषासूर उन्मंत झाला. त्याला गर्व झाला की अरे या विश्वात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. त्याने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली, लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. कीर्तना बंद पाडली, गावातील सप्ते बंद पाडली. पण करणार काय? त्याला वरदानच असं दिलं होतं की कोणताही नर तुला हात लावू शकत नाही. मग या ठिकाणी माझ्या देवाला देवीचा अवतार धारण करावा लागला. अनादि निर्गुण करावया
बयाता दारुगड बया दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड बया दारुगड बयाता बयाता दारुगड बया दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड बया दारुगड बयाता कोल्हापूर निवासी दारुगड बया दारुगड बयाता दारुगड बया दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड बया दारुगड बयाता दारुगड 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 सत्वर पाव ग मला भवन आई रोड गाव आई पाच जण महाराज नाही तर यांच्या अंगात यायचं यांचं लय अवघड आहे म्हणून या ठिकाणी माझ्या देवाला देवीचा अवतार धारण करावा लागला हेच माझ्या भंगाच्या प्रथम चरणात अनादी अंबिका भगवती अनादी अंबिका भगवती अंबिका भगवती अनादी अंबिका भगवती बोधा परडी घेऊन हाती बोधा परडी घेऊन हाती परडी घेऊन हाती परडी घेऊन हाती बोधा ज्ञानाचा पागळती बोधा ज्ञानाचा पागळती ज्ञानाचा पागळती ज्ञानाचा पागळती उदा उदा भक्तनाचाती उदा उदा भक्तनाचाती नाचती गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे उदा उदा भक्तनाचाती उदा उदा भक्तनाचाती गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे अनादी अंबिका भगवती बोधा परडी घेऊन हाती बोधा ज्ञानाचा पागळती तुझ्या उदो भक्तनाचाती अनादी अंबिका भगवती बोधा परडी घेऊन हाती बोधा ज्ञानाचा पागळती उदो अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती ही अनादी अंबिका या ठिकाणी आली पण आपण तिच्यावरती विश्वास ठेवत नाही आपलं कसं आहे देवावरती कमी विश्वास आणि बाकीच्या लोकांवरती जास्त विश्वास तुम्ही म्हणाल ते कसं काय तर बघा तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते विठ्ठल विठ्ठल बघा एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं तो नवरा कुठेही गेला की ती बायको त्याला सारखा फोन करत असे बिचारा पार कंटाळला पण करणार काय पदरात पडले म्हटल्यावरती सांभाळावं लागणारच होतं पदरी पडलं आणि पवित्र झालं तो कुठेही गेला की ती बाई त्याला सारखा कॉल करत असे तो कंटाळला तो त्याला असा विचार आला की ही बया कधी एकदाची माहेरी निघून जाती पण योग असा झाला की त्या बाईला काहीतरी 2-3 दिवस माहेरी काम निघालं
ती माहेरी जाणार, पण बाळ्याला सांगून गेली, बाळ्या मी जरा मामाच्या घरी जाऊन येते, तू आपल्या पप्पावरती कडक लक्ष ठेव. बाळ्या म्हणाला, हो ग आई, मी पण तुझाच मुलगा आहे, तू घाबरू नको, तू बिंदास्त मामाच्या घरी जाय, मी आहे ना, मी सगळं सांभाळील. आता ही बाई माहेरी गेली, पण पहिलाच फोन केला, कुठे हो? तो म्हणाला, अगं बाई घरातच आहे. ती म्हणाली, माझा विश्वास नाही. तो म्हणाला, मग तुझा विश्वास बसवण्याकरता मी काय करू? तर ती म्हणाली, आपल्या किचनमध्ये जा. तो गेला बिचारा किचनमध्ये. मग ती म्हणाली, किचनमध्ये जा आणि मिक्सरचं बटन जरा चालू करा. बिचारा वेळ आली, किचनमध्ये गेला आणि मिक्सरचं बटन चालू केलं. मिक्सरचं बटन चालू केल्याबरोबर पुर्र असा आवाज आला. आता मिक्सरचा आवाज का बरं काढला? कारण काहींच्या फायरिंग लय वेगळे असते, काहींचे पातेच खराब, काहींच्या वायरीच कुरतडेल, काहींचे बटनच खराब. तिने ओळखलं, ही आपलाच मिक्सरचा आवाज आहे. तिला आनंद झाला. ती म्हणाली, टेन्शन घ्यायचं काही काम नाही, नवरा आपल्या मुठीत आहे. दुसरा दिवस उजाडला. नाही तर बाईने लगेच सकाळी फोन केला, कुठे हो? तो म्हणाला, घरातच आहे. ती म्हणाली, माझा विश्वास नाही. तो म्हणे, मग मी काय करू? ती म्हणाली, पुन्हा किचनमध्ये जा आणि मिक्सरचं बटन चालू करा. पुन्हा बिचारं किचनमध्ये गेलं, मिक्सरचं बटन चालू केलं. मिक्सरचं बटन चालू केल्याबरोबर आवाज आला. तिने ओळखलं, आपलाच मिक्सर आहे. तिसरा दिवस उजाडला. 7:30 वाजता बाई दरवाजा पुढे हजर झाली. बाळ्या बाहेरच खेळत होता. बाळ्याला म्हणाली, बाळ्या आपले पप्पा कुठे आहे रे? बाळ्या म्हणाला, अगं आई तुला काय सांगू? आई म्हणाली, झालं तरी काय? बाळ्या म्हणाला, अगं मम्मी, तू मामाच्या घरी गेल्यापासून आपले पप्पा मिक्सरच घेऊन फिरताय. म्हणजे बिचारो मिक्सर घेऊनच गायब झालतं. मग अशा लोकांवरती विश्वास ठेवायचा का? अजिबात नाही. हे लोक कधी आपला विश्वासघात करतील हे सांगता येत नाही. म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात, विश्वास ठेवायचा आहे कुणावरती? माझा हा विश्वास तुझी या नामाचा, म्हणून या वाचा घोष करू. देवाच्या नावावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. मग ही अनादी, ही अंबिका या ठिकाणी आली, पण तिचा गोंधळ घातला कोणी? तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, गोंधळा येई हो जगदंबे, 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 गोंधळा येई हो जगदंबे. ही देवी प्रगटली. ही अनादी आहे, ही जगाचं कारक मूळ आहे. जेव्हा काहीच नव्हतं ना, तेव्हा हिने आपल्याला शक्ती दिली. ही जगाचं मूळ आहे. असं म्हटलं जातं, 33 कोटी देवतांचा पराभव इच्छा संकल्पनेतून झाला. एवढंच नव्हे, ज्याला आपण विठोबा विठोबा म्हणतो ती सुद्धा आपली रखुमाई आहे. एवढंच नव्हे, तर ज्या वेळेस प्रभू रामचंद्र रावणाला मारण्याकरता गेले,
तेव्हा आधी हिची उपासना केली, मग रावण मेला. एवढंच नव्हे तर ज्या वेळेस युद्ध चालू होतं, प्रत्येक युद्धामध्ये ही आहे म्हणून युद्ध सुद्धा झाले. म्हणून ही अनादी आहे, ही या ठिकाणी आली ना, तिला कोणत्या दृष्टीने बघावं हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. पण आपल्याला देवीची आराधना म्हणजे काही माहीत नाही, उपासना म्हणजे काही माहीत नाही. आपल्याला एवढंच माहिती आहे, लोक करतात म्हणून आपण पण करतो. तिची आराधना म्हणजे काय, तिची उपासना म्हणजे काय, ती आपल्याला प्रगट होईल तर कोणत्या दृष्टीने हे आपल्याला समजायला पाहिजे. पण आपल्याला याच्यात यशाची काही घेणं नाही. आपल्याला काय, नवरात्र जवळ आली की काय करा, तयारी करा. काय करा, साबुदाणा आणा, आणखी काय, भगरीचं पीठ आणा, तेल आणा, पापड्या आणा. एवढंच माहिती आहे, फक्त याचं माहिती आहे. हां, आणि आणखीन काय, पुन्हा बिचाऱ्यांकडे जायचं. अहो सगळे कलर आहे हो, पण मोरपंखी काय कलर नाही. आज मोरपंखी कलर दिसतोय. हां हां, सगळे कलर आहे पण तेवढा कलर नाही. अरे तिला बघावं तर कोणत्या दृष्टीने, म्हणजे ती आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल. तिला सुख पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे. पण सुख म्हणजे काय माहिती आहे, हा संसार म्हणजे दुःख बांधवडी संसार आहे. दुःखाचा संसार आहे, क्षणभंगूर संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण आपण त्या सुखाच्या मागे पळतो. आमचे महाराज सांगतात, तुम्ही संसार करा, आम्ही म्हणत नाही संसार करू नका, पण त्याचबरोबर त्या संसाराला परमार्थाची संसारी असावे आसनी नसावे. 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 भजन करावे भजन करावे. संसारी असावे आसनी नसावे. संसारी असावे आसनी नसावे. भजन करावे भजन करावे. संसारी असावे आसनी नसावे. संसारी असावे आसनी नसावे. संसार करा, पण त्याचबरोबर संसाराला परमार्थाची गोडी लावा. तुम्हाला कोणतेही संत म्हणले नाही संसार करू नका. सगळे संत म्हणतात संसार करा, बिनधास्त संसार करा, पण त्या संसाराला परमार्थाची गोडी लावा. मग ही अनादी आहे, हिचा गोंधळ घातला कोणी, तर पहिला गोंधळ घातला व्यास ऋषींनी. एक दिवस व्यास ऋषी असेच बाहेर निवांत बसले होते. तिकून नारद मुनी चालले होते. व्यास ऋषी नाराज होते. नारद मुनींनी विचारलं, ऋषी तुम्ही 4 वेद लिहिले तरी पण तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी का? तर व्यास ऋषींनी सांगितलं, आमच्या आयुष्यात गोंधळ झालाय, तो गोंधळ काही मिटेनाच. मग नारद मुनी म्हणाले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही देवीच्या नावाचा गोंधळ घाला, तुमच्या आयुष्याचा गोंधळ मिटेल. व्यास ऋषींनी देवीच्या नावाचा गोंधळ घातला आणि त्यांच्या आयुष्याचा गोंधळ मिटला. दुसरे गोंधळी म्हणजे शुकाचार्यांनी परीक्षित राजाला उद्धाराचा मार्ग सांगितला आणि आयुष्याचा गोंधळ मिटवला. तिसरे गोंधळी म्हणजे वसिष्ठ ऋषी. आता मला सांगा, गुरुने शिष्याचं दर्शन घ्यावं की शिष्याने गुरुचं? गुरुने शिष्याचं
शिष्याने गुरुचं. या ठिकाणी उलट घडलं. गुरुने शिष्याचं दर्शन घेतलं आणि आयुष्याचा गोंधळ मिटला. सगळ्या संतांनी गोंधळ घातले, सगळ्या संतांच्या आयुष्याचे गोंधळ मिटले, पण आपल्या आयुष्याचा गोंधळ काही अजूक मिटेना. आपण म्हातारा झालो पण आपल्या आयुष्याचा गोंधळ काही मिटेना. आपल्या आयुष्याचा गोंधळ मिटणार. आपण गोंधळ घालतो पण कसा गोंधळ घालायचा आहे. मग दुकानात जातो, दुकानदाराला सांगतो आम्हाला गोंधळ घालायचा आहे, आम्हाला त्यासाठी सामान द्या. दुकानदार हुशार राहत्या, ते आपल्याला आधी विचारत्या तुम्हाला गोंधळच घालायचा आहे. आपण हुशार, आपण हा बोलून जातो. मग ते काय करतात, आपल्याला सडकं खारी, सडकी सुपारी, सडकं खोबरं, यामुळे आपल्या आयुष्याचा गोंधळ मिटत नाही. गोंधळ वाढतो पण मिटत नाही. मग गोंधळ कसा घातला पाहिजे? पुंडलिकाने घातला. पुंडलिकाने कसा गोंधळ घातला? स्वर्ग, मृत्यू, पातळ यांचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची राती हो. 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 पुंडलिका दिवता शोभेवाला वंती 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 हो. गजनाथनी आंबा उभी करते वनी गती 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 हो. उदा बोला उदा बोला उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदा बोला उदा बोला उदा बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. माऊलीचा हो. माऊलीचा हो. माऊलीचा हो. मोरेश्वर गणा गोंधळा यावे, राईच्या गणपती गोंधळा यावे, तुळजापूर भवानी गोंधळा यावे, आई सप्तशृंगी गोंधळा यावे, गोंधळ मांडला भवनाई गोंधळाला यावे, गोंधळ मांडला भवनाई गोंधळाला यावे. पुंडलिकाने घातला तसा. पुंडलिकाने कोणतं महान कार्य केलेलं नाही. पुंडलिकाने काय केलं? फक्त आईवडिलांची सेवा केली. म्हणून पुंडलिकामुळे पांडुरंग गेले 28 युगापासून विटेवरती उभा आहे. का बरं? तर ज्यावेळेस
पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते त्यावेळेस बाहेर पांडुरंग उभे होते. पांडुरंगाने विचारलं, पुंडलिका आतमध्ये येऊ का? तर देवाने सांगितलं, थांब पांडुरंगा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. माझ्या आईवडिलांची सेवा झाली की मग मी तुला आतमध्ये बोलवतो. पुंडलिकाने काय केलं? फक्त आईवडिलांची सेवा केली. आजच्या तरुण पिढीला आम्हाला सांगावं लागतं, आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. कारण त्यांना आईवडिलांची सेवा करायची म्हणलं की फार निर्लज्ज वाटतं, फार काळजी वाटते. काय नाही, फक्त आईवडिलांची सेवा केली. पुंडलिकाने फक्त आईवडिलांची सेवा केली म्हणून पुंडलिकामुळे पांडुरंग भक्त पुंडलिकासाठी देवरू विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी मारा गेला विटेवरी. कधी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, कधी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. मग पुंडलिकामुळं पांडुरंग पंढरपूरमध्ये आलेत आणि अभंगाचे तिसरे चरण. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. रखुमाई रखुमाई ओ रखुमाई हरि दे हरि दे दे आ विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई हरि दे
माझ्या लग्नाला येतात काही माहिती नाही बर का. विठाल विठाल बघा, शेवटचे 15 ते 20 मिनिटं घेते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. पूर्वीची मुलं कशी होती? संत ज्ञानोबराय, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, संत मीराबाई, संत कान्होपात्रा. ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आत्ताची मुलं कशी आहे? ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याला बिअर बार मध्ये किंवा ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याला बारातीमध्ये धुंडा. मी काहींचं सांगते, बाकीच्यांनी कानाला लावून घ्यायचं नाही. कारण आमचं वरुंडी मातेचं मित्रमंडळ एकालाही कशाचंच व्यसन नाही बरं का, कशाचंच व्यसन नाही. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. मग माझ्या जिजामातेला कसे डोहाळे लागले होते? ज्ञानेश्वरी वाचावी, गीता वाचावी, अमृत 65 वाचावा, म्हणून तर त्यांच्या पोटी सुंदर रत्न जन्माला आलं. आत्ताच्या स्त्रियांना डोळे कसे लागतात त्याच्याबद्दल बोलायचं म्हणलं की कीर्तन सकाळ होईल, पण त्यांच्या डोळ्याला सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर माझ्या जिजामातेच्या पोटी एवढं सुंदर रत्न जन्माला आलं. युको वाढवा. म्हणूनच म्हणतात किसी के पेट में पाप पैदा होता था, किसी के पेट में सांप, किसी के पेट में पाप पैदा होता था, किसी के पेट में सांप. लेकिन जिजाऊ ऐसी माती जिसके पेट में पापों का बाप शिवाजी पैदा हुआ, शिवाजी पैदा हुआ. माझ्या जिजाऊची पुंडई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुंडई कशी आली ओ फळाला. तो बापांचा बाप माग शुभा धर्माला, तो बापांचा बाप माग शुभा धर्माला. बापांचा बाप राजा शुभा धर्माला, तो बापांचा बाप राजा शुभा धर्माला. माझ्या जिजाऊची पुंडई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुंडई कशी आली ओ फळाला. तो बापांचा बाप वाग शुभा धर्माला, तो बापांचा बाप वाग शुभा धर्माला. बापांचा बाप राजा शुभा धर्माला, तो बापांचा बाप राजा शुभा धर्माला. एकच राजा इथे धर्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे धर्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर सरा
तेव्हा झालं तरी काय, हर हर महादेव नावाचा वारा सुटला, हर हर महादेव नावाचा वारा सुटला. मुघलांच्या कपाळी घामच फुटला. शिवबा शिवबा, तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा कपाळी भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. एवढी ताकद माझ्या राजामध्ये होती. कोंढाण्याची परिस्थिती कशी होती? कोंढाण्याची परिस्थिती आईसाहेबांना पाहवली नाही. आईसाहेबांनी महादेवाला सांगितलं, जा महादेवा, जाऊ राजांना सांग कोंढाणा ताब्यात घेतलाच पाहिजे. एवढंच महादेव नावाचं पोरग राजांकडे गेलं. राज, आईसाहेबांचा आदेश आहे, कोंढाणा ताब्यात घेतलाच पाहिजे, घ्यावंच लागेल. राजे 5 मिनिटं विचार करू लागले. अरे, आपल्या आईने आपल्याकडे काहीतरी मागावं, ते आपण देऊ नये, हे आपल्याला शोभत नाही. चला पटकन सैन्याची जमवा जमव करा, कोंढाणा ताब्यात घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. सगळेच मित्रमंडळी कोंढाणा ताब्यात घ्यायला निघाले. पण योग असा की त्यावेळेस तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न होतं. तानाजी मालुसरेंना समजलं राजा कोंढाणा जिंकायला निघाले आहे. ते म्हणाले, राजा स्वतः लढायला जाणार आणि इथं आपण वर बाप करून मिरवायचं, हे आपल्याला शोभत नाही. चला सूर्याजी, चला शेलार मामा, चला हंबीराव, आपण पण लढाईला जाणार. सगळे मित्रमंडळी लढाईला जाणार हे समजले तानाजी मालुसरेंच्या पत्नीला. ती म्हणाली, अहो, मुलाचं लग्न 2 दिवस वाळलंय, अक्षता टाका, मग तुम्ही लढाईला जा. पण त्यावेळेस तानाजी मालुसरे म्हणतात, आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. मी आधी कोंढाण्याचं लग्न लावणार, मग माझ्या रायबाचं लग्न लावणार. ती रडू लागली. ती म्हणाली, अहो, थोडी अक्षता टाका, 2 अक्षता पडू द्या, तुम्ही लगेच जा. पण ते म्हणाले नाही. ते आपल्या पत्नीजवळ आले, कपाळावरील कुंकू पुसलं आणि सांगितलं, जोपर्यंत मी कोंढाणा जिंकून माघारी परत येत नाही तोपर्यंत तू कुंकू लावायचे नाही. बिचारी रडू लागली. काय करावं? ही भूमी काळोख्या अंधारामध्ये मरायती गेली. या रयतेला कोणी वाली आहे की नाही? ही प्रजा सुखी राहणार की नाही? जिजाऊ माता म्हणाल्या. त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई प्राप्तीच्या देवी नतमस्तक झाल्या आणि म्हणाला, ए अंबिके, रणचंडिके, वरदानी वरदान दे. हे सिंहासना चिडा फाडदा मज पुत्र दे, चिडा फाडदा मज पुत्र दे. 19 फेब्रुवारीला एक नवा हिरा जन्माला आलं. त्याचं नाव ठेवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज. आजकालची परिस्थिती खूप अवघड आहे. आयुष्यात एकदा तरी सुखानं भाकरी खातो ना, जन्माला आल्यावरती एकदा तरी सुखानं भाकरी खातो, ही माझ्या राजाची पुण्याई आहे. हे देणं माझ्या राजाचं आहे आणि ज्या वेळेस सुखाने मरणार ना, ते सुद्धा देणं माझ्या राजाचं आहे. विचार करा, माझा राजा जन्माला नसता तर काय झालं असतं? आपल्याला आपल्याच महाराष्ट्रामध्ये माना खाली घालून बसाव्या लागल्या असताना. म्हणून माझे राजे जन्माला आले, म्हणून माझे राजे जन्माला आले. आज आमच्या आया बहिणींच्या कपाळावरती कुंकू आहे, कुणामुळं? माझ्या राजामुळं. त्यांच्या डोक्यावरचा पदर सुरक्षित आहे, कुणामुळे? माझ्याच राजामुळे. तरी पण माझ्या राजाच्या नावाला एवढा विरोध का? कशा करता? बघा, मी लांबचं सांगत नाही. आपल्या शहराजवळ एक शहर आहे, त्याचं नाव आहे औरंगाबाद. त्याचं नामांतर केलं, त्याचं नाव ठेवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर. तिथे कोणतरी उठलं आणि म्हणालं, या गावाचं नाव औरंगाबादच राहणार. अरे, माझ्याच राजाच्या महाराष्ट्रामध्ये माझ्याच राजाच्या नावाला एवढा विरोध? कुणी केला हा विरोध? का केला? अरे, ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अख्खी चामडी सोलून दिली, ज्या राजानं आपल्या अवयवाचा एक एक भाग करून दिला, कुणामुळे? आपल्यासाठी. कुणामुळे? आपल्यासाठी. तरी पण माझ्या राजाच्या नावाला एवढा विरोध, एवढा विरोध का? कशा करता? अरे, माझ्या राजाने कोणता महाल बांधला नाही, माझ्या राजाने कोणताही रंग महाल केला नाही. असा माझा एकमेव राजा होता की त्या राजाच्या दरबारामध्ये कधी कोणती परस्त्री नाचली नाही. माझ्या राजाच्या दरबारामध्ये येऊन परस्त्री वाचली गेली, कारण माझा राजा स्त्रिया वाचवणारा होता, नाचवणारा नाही. आम्हाला प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावे, राजा जन्माला येणार, हो नक्की येणार. पण
ते अगोदर आधी जिजामाता तर जन्माला येऊ द्या. अरे विजय सारखी तलवार चालून गेला त्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हजारो सैन्याशी लढला. ज्यावेळेस 33 कोटी देवतांनी स्वर्गात गेल्यावरती वाकून मुजरा करावा ना असा माझा एक मर्द वरचा वाघ होऊन गेला. एकच मर्द वरचा वाघ होऊन गेला. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. आई राजा आई राजा हा एक हिरा जन्मला ना. ज्या मातेनं हा हिरा जन्मला त्या मातेला एकदा त्रिवार मानाचा मुजरा करू. प्रत्येकाने आपले दोन्ही हात वर करा. ज्याला ज्याला दिले त्यांनी करा. ज्याला न दिले त्याचा विषय अलग आहे. पण ज्याला ज्याला दिले त्यांनी सगळ्यांनी ताट ताट. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. कोटी पुत्र दिला भाग्यशाली. पुत्र दिला भाग्यशाली. सुंदर वातावरणामध्ये मला जी काही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली त्याच्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट असा जुगलबंदी उत्कृष्ट असा पखवाद वाजवला ते शंभू महाराज लाड व प्रशांत महाराज रेपाळे. एकदा दोघांकरता जोरदार टाळ्या वाजवा. व ज्यांनी उत्कृष्ट असं गायन केलं ते विराजी महाराज मगर महाराज. एकदम उंच आणि गोड आवाज आहे. मस्त. महाराजांचे देखील मनापासून आभार मानते. तसेच भागवत महाराज साळवे महाराज तुमचे देखील मनापासून आभार मानते. त्र्यंबक बाबा सातपुते त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि विनेकरी बाबा तुमचे देखील मनापासून आभार मानते. पेटीवाले बाबा कुशबा बाबा सातपुते बाबा तुम्ही माझ्या तिन्ही कीर्ताला उत्कृष्ट अशी पेटी वाजवली. तिन्ही कीर्ताला तुमची साथ होती. ही साथ आयुष्यभर असावी एवढीच प्रार्थना करते. तुमचे देखील मनापासून आभार मानते. अगदी साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचं नाव नाही घेत मी बाबांचंच नाव घेणार. तुकाराम बाबा सातपुते बाबा तुम्ही देखील माझ्या तिन्ही कीर्तनाला उत्कृष्ट साथ दिली. बाबांचा सारखा सपोर्ट. कीर्तन चांगलं झालं पाहिजे बरं का. आपल्या गावात कीर्तन चांगलं. मी बाबाला सांगायचं बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी कीर्तन बरोबर करते. बाबा तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक करा. बाबा तुमचे देखील मनापासून आभार मानते. अगदी कुणाचं नाव राहिलं असेल मागं जे कोणी भजनी मंडळ आहे ते आपल्याच गावचं भजनी मंडळ आहे. मंडळाचे देखील मनापासून आभार. चोपदार आहे. चोपदाराचं काम काय असतं चोपाचोपी करणं. पण या ठिकाणी कुणाला गरज भासली नाही म्हणून बाबा तुमचे देखील मनापासून आभार मानते. हां माझ्यावरती अत्यंत मुलीप्रमाणे प्रेम करणारे माझे बाबा भगवान बाबा सातपुते बाबा
तुमचे देखील मनापासून आभार मानते. माझा भाऊ साहिल दादा सातपुते तो ठिकाणी या ठिकाणी आला, त्याचे देखील मनापासून आभार मानते. अगदी सर्व आपलीच मंडळी आहे, सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि पुन्हा एकदा आमचं वरुंडी माता तरुण मित्र मंडळाचे देखील मनापासून आभार मानते. अगदी शोभदादा सातपुते, विनूदादा सातपुते, अक्षयदादा सातपुते, अगदी सर्व अभिदादा सातपुते, सर्वांचे मनापासून हर्षलदादा सातपुते, अगदी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि ज्यांनी उत्कृष्ट अशी सेवा दिली. आधी मी ऋषी दादाला कॉल केला, पण दादा म्हणी मी खाली नाही आहे, मी जिव्हाळ्यावाले पाठवून देतो. दादा तुमचे देखील मनापासून आभार मानते. अगदी सर्वांचे मनापासून आभार मानते. कुणाचं नाव राहिलं असेल, हां तो माझ्याकडे बोट करतोय, माझाच भाऊ, तो पण उत्कृष्ट प्रकारे कीर्तन करतो, तो पण उत्कृष्ट प्रकारे कीर्तन करो. सचिन महाराज सातपुते, दादा तू पण माझ्या तिन्ही कीर्तनाला होता, तुझे देखील मनापासून आभार मानते. आई तुळजापूर भवानी तुला अशीच पुढे पण साथ देऊ, तू तुझं पण नाव महाराष्ट्रामध्ये लौकिक हो अशी आई तुळजापूर भवानीच्या चरणी प्रार्थना करते. अगदी सर्वांचे मनापासून आभार मानते. कोणी राहिलं नाही ना? दर्शन दादा, दादा तुझे देखील मनापासून आभार मानते. कुणाचं नाव राहिलं असेल तर मला येऊन सांगा. मी तू दिली आठवण मला, बरं झालं. अगदी सर्वांचे मनापासून आभार मानते. माझ्यासोबत आलेले माझे आई वडील, माझे काका काकी, सर्वांचे मनापासून आभार मानते. कुणाचं नाव राहिलं तर मला येऊन सांगा. कुणाचं नाव चुकून जर राहिलं असेल तर तुमचीच मुलगी म्हणून माफ करा. अगदी तुम्हा सर्वांचे देखील मनापासून आभार मानते. सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि कीर्तन रूपी सेवेला पण ते अगोदर एकदा माऊलींचं देवाचं नामस्मरण करू. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. सर्वांनी शेवटचं भजन पर सगळ्यांनी मागून पुढून सगळे निवृत्ती नामदेव तिथून इथं येऊन उपस्थित लावली ते गणेश दादा वरपे, दादा तुमचे देखील मनापासून आभार मानते. विकास दादा शेट्टे, दादा तुमचे देखील मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा कुणाचं नाव राहिलं असेल तर मला येऊन सांगा, मी तुमचं नाव घेते. पुन्हा एकदा आमचं वरुंडी माता तरुण मित्र मंडळाचे देखील मनापासून आभार मानते. तुम्हाला हात वर घ्या, आता नका येऊ, हात वर घ्या असं सांगावं लागलं, पण हात खाली घ्या असं सांगावं लागलं नाही. म्हणून तुमचे सर्वांच्या आधी तुमचे मनापासून आभार मानते. वा मुकुटमणि पुंडलिक तेरा मुकुटमणि पुंडलिक मुकुटमणि पुंडलिक रे मुकुटमणि पुंडलिक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक रे ना 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक तेरा गोंधळ घालतील कौतुक गोंधळ घालतील
नाचे देख गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे एका जनाघरी नाचे देख एका जनाघरी नाचे देख एका जनाघरी नाचे देख गोंधळा येईवो जगदंबे जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे हे मुळा पिठा तू आंबेरा मुळा पिठा मुळा